चला करूच. श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरु. दिनांक 27 ऑक्टोबर 2008. पुणे सौ शुचिताईकडे. लिखाण 32. नाही, लिखाण 33. सामान्य जीव जन्माला येतो ती काही कर्म घेऊनच. मना वाचिरे पूर्व संचित केले, तयासारखे भोगणे प्राप्त झाले. या न्यायाने जे जे आपल्या समोर आले ते निश्चितच आपणच काही केल्याचं फळ आहे हे एकदा मान्य झालं की मग ते भोगण्याची आपल्याला तक्रार राहत नाही, आपलं काही म्हणणं राहत नाही. आपणच केलेलं आहे ते आपल्या समोर आलंय हे एकदा का ऍक्सेप्ट झालं की त्याच्याविषयी आपल्याला काही तक्रार राहत नाही. आणि ज्या दिवशी ज्या क्षणी हा हिशोब संपेल त्या क्षणी तो भोग सरेल हे मान्य केलं की तो भोग संपवण्यासाठीही आटापिटा होणार नाही. कसं तरी करून एकदा मला यातनं मोकळं करा, आपोआप होणार आहे. ते पोतं रिकामं झालं की ते आपोआप संपणार आहे हे एकदा ऍक्सेप्ट झालं की मग आपलं त्याच्याविषयी काही म्हणणं राहत आणि ते संपवण्यासाठी डेस्परेशन नाही. तो धीर निर्माण करणं, ती होल्डिंग कपॅसिटी निर्माण करणं हे महत्वाचं असतं. निसर्ग हा अतिशय न्यायी असतो. तो एक कण कमी करत नाही आणि एक कणही जास्तही करणार नाही. आणि आपलं अस्तित्व हे सृष्टीच्या संपूर्ण प्रवासातला एक अभेद्य भाग आहे. तर त्या नैसर्गिक प्रवाहाबरोबर आपल्याशी न्याय्य तेच होईल. ही बैठक घडायला हवी, ही मॅच्युरिटी यायला हवी की यथेच्छसी तथा कुरु, यथा योग्यम तथा कुरु. जे तुला योग्य वाटतं ते तू कर, किंवा जे माझ्या बाबतीत होत आहे ते योग्यच आहे आणि योग्य वेळेस त्या गोष्टी घडत जातील. इतकं लूज आणि सरेंडर्ड फिलिंग जेव्हा आपल्याला येईल ना तेव्हाच आपले नवीन कर्म घडणार नाहीत. म्हणजे आतापर्यंत जी घडली ती घडली, आता नवीन न घडवण्यासाठीचा हा फॉर्म्युला आहे की लूज व्हायचं, कशाच विषयी तक्रार म्हणणं ठेवायचं नाही आणि कोणत्याच गोष्टी अट्टहासाने बदलायला जायच्या. नारळाचं फळ हे उंच झाड. आता ह्या लिखाणामध्ये ना दोन रूपक आहेत, एक नारळाचं आणि एक कमळाचं, अशी दोन खूप छान रूपक आहेत. नारळाचं फळ हे उंच झाडावर जमिनीतून रस शोषून घेतं आणि वाढतं. फळ धरलं म्हणजेच देह मिळाला. आता रूपक काय म्हटल्यानंतर नारळाची तुलना आपल्याशी आणि कमळाची तुलना आपल्याशी, आपल्या अस्तित्वाशी, आपल्या एकंदर ग्रोथशी. फळ धरलं म्हणजे देह मिळाला. तो काही कर्म भोगायची म्हणूनच. अगदी सुरुवातीला फळ म्हणावं असं काही दिसत नाही. काही कोवळ्या रेषा असतात, त्यात हळूहळू रस शोषून घेत फळ सर्व बाजूनी तयार होते. आतले आवरण, आतला रस भरत भरतच फळ पण एकीकडे होते. म्हणजे सर्वांगीण विकास की एकीकडे साईज वाढतोय आणि एकीकडे त्याच्या आतली पण डेव्हलपमेंट होते. जशी गर्भाची आपण अनेक वेळा चर्चा केली तसं की जीव धरल्यानंतर एकीकडे देह तो तयार होत असतो, एकीकडे त्यातले आतले अवयव तयार होत असतात आणि एकीकडे त्याचा आकारमान वाढत असतो. बाह्य आवरण दृश्यमान होते. जमिनीतून शोषून घेतलेलं पाणी पण विशेष संस्कार धारण करते, विशेष गुण धारण करते. ज्या क्षणी फळाची वाढ पूर्ण झाली त्या क्षणी जमिनीतून अन्नरस शोषण बंद झाले. फळ पूर्ण झाले. ते पूर्ण होण्यातही सूर्याचे तेज आणि जमिनीतील अन्नरस म्हणजे आई आणि बाप यांच्या कृपेचाच भाग आहे. फळ पूर्ण झालं. आता आतलं जे पाणी आहे ते सूर्याच्या उष्णतेने आटत आटत गेलं. गेल्या लिखाणात आपण बघितला हा भाग. त्याच्या आटण्याने त्यातली जी क्षार होती ती आतल्या बाजूला जमा होऊन नारळाचे खोबरे तयार झाले. सुरुवातीला अतिशय पातळ मऊसूत खोबरं हळूहळू दाट होत गेलं.
आणि पाणी हळूहळू कमी कमी होत गेलं. अखेर सर्व पाणी खोबरं एकदम जाड झालं आणि जोवर पाणी होतं तोवर खोबरं कवचाला चिकटून होतं. याच प्रक्रियेत फळाच्या एका विशिष्ट जागी कोंब तयार झाला. त्या कोंबाला जर योग्य वातावरण मिळालं तर तो रुजून नवीन रोप तयार होईल. म्हणजे डायव्हर्सिफिकेशन कसं आलं की ह्या पॉइंटला नवीन नारळ तयार करायचा का आहे तो नारळ त्याचा विनियोग वेगळ्या पद्धतीने करायचा. बघा त्याचं आपलं विचार हा कसा पुढे वाढवला जाईल. तर खोबरं कवचाला चिकटून असतं सुरुवातीला जेव्हा पाणी येतं. पाणी जसं जसं संपतं तसं हळूहळू खोबरं कवचापासून मोकळं झालं आणि नारळाचा गोटा झाला. आता या खोबऱ्याचा उपयोग काय? तर त्याचं तेल काढलं गेलं. त्या तेलाचा उपयोग आपण डोक्यावर घालण्यासाठी करतो. खोबरेल तेलाने आपल्या मेंदूला गारवा येतो, पोषण मिळतं. मेंदूची कार्यक्षमता टिकते. तेल हे मेंदूचं टॉनिक आहे. आता मेंदू म्हणजे काय? तर मानवी शरीरातला अत्युच्च दर्जाचा अवयव. शरीरातली सर्व सूत्र जिथून हलवली जातात असं हेड ऑफिस. त्याहूनही पुढे ज्याला आपण बुद्धी म्हणतो, जी आपण असं म्हणतो की मेंदूच्या आत असते, खरी तर ती प्रत्येक पेशीत आहे. पण त्याचं जे मेन सेंटर आहे ते आपण असं म्हणू की मेंदूचा. ती बुद्धी पण अदृश्य आहे, परंतु ती शरीरात ज्या यंत्रणेच्या आधारे कार्यरत होते ती यंत्रणा म्हणजे मेंदू. मनावरही अंकुश बुद्धीचा आहे. शरीरातल्या अत्युच्च दर्जाच्या पेशी मेंदूतच आहेत आणि त्यांना पोषणही आपल्या अन्नाच्या अत्युच्च द्रव्यानेच होते. खूप समजून घेण्यासारखं लिखाण आहे. अशी बुद्धी की जी आपल्या सत असत विवेकाने नराचा नारायण करू शकते, त्या बुद्धीचे संगोपन, विकास आणि रक्षण करण्यासाठी मेंदूची शीतलता आणि सक्रियता राखते ते खोबऱ्याचे तेल, ही नारळाची अंतिम स्थिती. याच तेलाचा दुसरा उपयोग म्हणजे समईतल्या वातीला ज्योत देणे. वातीच्या आधाराने तापलेल्या तेलाची ज्योत झाली, त्या ज्योतीने प्रकाश दिला. प्रकाश हा ज्ञान स्वरूप आहे, म्हणजेच त्या तेलाचे रूपांतर ज्ञान स्वरूपातच झाले, प्रकाशात झाले. जेव्हा तेल संपले तेव्हा वातही जळून गेली. ती जर तेलात व्यवस्थित भिजली असेल तर त्या वातीची काजळी पण राहत नाही, म्हणजे त्या देहाचाही उद्धार झाला. देहही नाही राहिला की वातही नाही. नारळाला आपण श्रीफळ असं म्हणतो. त्याला प्रतिष्ठा आहे. त्याला लक्ष्मी स्वरूप मानलं. आपण नारळाचा जीवन प्रवास पाहिला. जमिनीपासून उंच, इतर झाडांपासून एकदम वेगळा, एकटा राहून नारळ वाढतो. चार चौघांच्यातला नसतो तो. इतर झाडं खाली राहतात, नारळ वरती उंच वाढतो. एक साधक म्हणून घडताना आपण हा आदर्श ठेवावा. देह मिळाला म्हणजे काही कर्म प्राप्त आहेत. आई वडिलांच्या कृपेने देह धारण केला, जन्म घेतला आणि स्वतंत्र अस्तित्व मिळाले. समज येईस तोपर्यंत काही काळ गेला, परंतु समज येताच स्वतःला सावरलं. जी कर्म घेऊन आलो ती शांतपणे भोगली. नारळाप्रमाणे इतर वृक्षांपेक्षा वेगळं, उंचावर एकटं राहणं पसंत केलं. जनसंपर्क नको किंवा कमीत कमी आवश्यक तेवढाच. म्हणजे मला आठवतं प्रशांत माझा मुलगा छोटा असताना पाडल्याला आमचे एक माधव काका फडके म्हणून आहेत, त्यांच्याकडे तो संस्कृत शिकायला जायचा. ते संस्कृतचे शास्त्री आहेत, म्हणजे त्यांनी नोकरी केली आणि उरलेल्या सगळ्या वेळात त्यांनी संस्कृतचा अभ्यास केला. तर त्यांच्याकडे प्रशांत संस्कृत शिकायला जायचा आणि फी वगैरे काही घ्यायचे नाही. ते म्हणायचे येऊ देत त्याला. मग तो जायचा आठवड्यातनं एकदा दोनदा काहीतरी. अगदी साधं घर, ब्रह्मचारी होते, भावाबरोबर आहेत म्हणजे भावाबरोबर राहतात. आणि सतरंजी टाकून आपली चटई टाकून चटईवर दोघं जण अभ्यास करायचे, त्याला शिकवायचे ते काय.
मग दिवाळी आली, मग दिवाळीला आपल्याला असं वाटतं की ते आपल्या बाळाला एवढं शिकवतात, तर त्यांना आपण कमीत कमी चहा फराळाला बोलवू, काहीतरी त्यांना आपण थोडंसं देऊया. म्हणून मी त्यांच्याकडे गेले आणि म्हटलं, माधव काका दिवाळीच्या फराळाला येणार का तुम्ही सगळे, दादा वहिनी सगळे? तर ते इतके डिसेंट होते ना, ते असे त्यांनी 2-3 फेऱ्या मारल्या माझ्या समोर अशा, इकडून डावीकडनं उजवीकडे, डावीकडनं उजवीकडे. आणि मग अतिशय हळू आवाज, बापूसाहेब मोडकांसारखं त्यांचं एकंदर व्यक्तिमत्व होतं. अतिशय हळू आवाजात मला सांगितलं, मी कोणाकडे कामाशिवाय जात नाही. माझा ऑफिस व्यतिरिक्तचा वेळ हा फक्त माझ्या अभ्यासासाठी असतो. म्हणजे त्यांना मला नाही म्हणणं इतकं जीवावर आलं होतं, पण त्यांचं तत्व होतं, की मी उगाच कारण नाही ह्या करायला, चहा प्यायला मी कोणाकडे जात. म्हटलं, माधव काका, आय रिस्पेक्ट. मी त्याच्यानंतर त्यांना एकदाही म्हटलं. म्हणजे जनसंपर्क अनावश्यक नाही उगाचच्या उगाच. एकटं राहणं, जे काय आपण कर्म घेऊन आलो त्या हिशोबाने आपल्या आजूबाजूला जी माणसं आली त्यांच्याशी चांगलं वागणं, पण मुद्दाम अजून 4 मैत्रिणी गोळा करणं, पार्ट्या करणं, दिशा करणं, मुद्दाम सोशल सर्कल्स वाढवणं, हे जितकं कमीत कमी करता येईल आपल्याला, तितकं आपला फोकस आपल्या जो उद्दिष्ट आहे त्याच्यावरती राहू शकतो. भौतिक शरीराचा जनसंपर्क हा प्रत्येक वेळी आपल्या कंट्रोलमध्ये असेलच असं नाही. जन्म कर्म योगाने तो ठरेल की ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो किंवा ज्या क्षेत्राशी आपला संपर्क येतो, त्याच्या अनुषंगाने आपल्याला 4 माणसं येणारच. आता ऑफिसमध्ये आपण नोकरी करतो, तिकडे जर पार्टी ठेवली तर मुद्दाम न जाणं हा पण आपल्याला एक असं वाटतं ना, की कोण रूढाचार्य लागून गेलं, जावं तिकडे. जाऊ नये असं नाही. त्यामुळे फिजिकली तुम्ही कोणाशी कॉन्टॅक्ट ठेवता नाही ठेवता हे तुमच्या इतर तुमच्या कर्मावर किंवा जे योगायोगाने जी माणसं येतील. पण मनापर्यंत तो जनसंपर्क न आणणं हा प्रयत्न आपल्याला नारळ करेल. म्हणजे शंकरांनी जसं हालाहल गळ्यातच साठवलं, तसं भले तुम्ही बाहेर वागलात, 4 लोकांच्यात वागलात, तरी त्याचा परिणाम आजपर्यंत किती येऊन द्यायचा, हे आपण बॅलन्स करणं, हे शिकणं. त्याहूनही पुढे देवाने आपल्याला आपसुकच नारळापेक्षा इतरांसारखं वेगळं, उंचावर जन्माला घातलं. तर तो आपला सन्मान आहे असं समजणं, की मी कोण, म्हणजे मी एकटा आहे, माझ्याभोवती कोणी नाही, हे प्रिव्हिलेज आहे. हे आपल्याला देवाने दिलेली संधी आहे, असं आपण समजू शकतो. जर पूर्व कर्मांचं पाणी घेऊन सर्वांपासून अलिप्तपणे जीवन प्रवास सुरू झाला, जर तर पूर्वकर्मांचं पाणी घेऊन सर्वांपासून अलिप्तपणे जीवन प्रवास सुरू झाला, त्यात ध्यास कसला, तर सूर्यनारायणाचा आणि लक्ष सतत मीकडे. ध्यास कसला त्या नारळाच्या झाडाला किंवा त्या नारळाला, तर वरती तळपणारा सूर्याचा, आणि लक्ष कुठे, तर लक्ष सतत मीकडे. मी म्हणजे देह नाही, तर देहाच्या आश्रयाने स्थित असलेल्या अंतस्थ ईश्वराच्या अंशाकडे, की जो आपल्या शरीराला ऊब देतो, उष्ण करतो, असा जो पुरु उष्ण कृष्ण, त्या मीकडे सतत लक्ष. अशा तऱ्हेने लक्ष मीकडे, लक्ष मीकडे ठेवून, म्हणजे लक्ष्मी कडे ठेवून नारायणाचा ध्यास घेत कर्मांचे पाणी आटत आटत जाते आहे. आणि अशा विशिष्ट मनोधारणेने जी कर्म शांतपणे, बिनतक्रार आणि अलिप्तपणे कोणतीही प्रतिक्रिया न करता भोगली जात आहेत, त्यांनी येणारी परिपक्वता ही गोड खोबऱ्यासारखी नारळाच्या आतल्या बाजूला तयार होते आहे. हळूहळू जसं खोबरं तयार होतं, तसं तसं धीरे 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 आस्ते कदम येणारे प्रत्येक कर्म शांतपणे भोगून पार करणं, आपला बॅलन्स न सुटणं, येणाऱ्या कर्माविषयी तक्रार न ठेवणं, हे करत 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 त्या कर्माचं पाणी आटवत आटवत ते खोबरं जे आहे ते गोड करायचं. विषयांतर आहे, पण लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे, की कर्म भोगत असताना आपण काही रिॲक्टच केलं नाही. फक्त कृतीने नाही, तर मनानेही नाही. मनातूनच रिॲक्शन
न येणं हे खरं घडणं. म्हणजे कर्म भोगत असताना आपण आतपासून त्या ऍक्शनला काही रिॲक्शनच दिली नाही, तर ती ऍक्शन रिॲक्शनची शृंखला थांबते आणि आपण मोकळे होतो. समोरच्याने जो बॉल फेकला तो आपण झेलला आणि ठेवून दिला, तर खेळ संपेलच. आपणही परत बॉल फेकला तर खेळ चालू राहतो. समोरच्याने बॉल फेकला, आपण कॅच पकडला आणि आपल्या जोडीत ठेवून दिला, तर संपला ना. समोरचा किती बॉल फेकेल, एक दिवस त्याच्याकडचे बॉल संपतील आणि खेळ संपेल. एका हाताने टाळी वाजत नाही. शिलाई मशीनच्या शिलाईला एक दोरा सरळ जातो आणि एक त्याच्या वर खाली जात शिवण पडते. ज्यांना मशीन माहितीये कसं ऑपरेट होतो, तर खालचा दोरा हा सरळ असतो आणि वरचा दोरा सुईने त्या खालच्या दोराला अपडाऊन 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 करत इंटरव्ह्यू करतो. सांबाराचा टाका पण बघितला असेल तर असाच असतो. तर आपली वृत्ती जर का आपण सरळ धाग्यासारखी ठेवली, तर दिसायला शिलाई दिसली तरी आपला धागा जरासा खेचला की खसकन निघून येतो. जर आपण शिलाई उसवतो तेव्हा एक धागा जर आपल्याला तो सापडला ना, वरचा धागा, तो जर ओढला ना, तर तो सगळा असा निघून येतो आणि मग खालचा जो धागा असतो त्याचे नुसते लूप्स 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 राहतात असे, आणि ती शिलाई उसवते. अलिप्त असंग जीवन म्हणजे दिसायला शिलाई दिसते, दिसायला सगळ्यांच्यात वावरतोय, हसतोय, खेळतोय, सगळ्या ऍक्शन्स करतोय, पण वृत्ती ही सरळ धाग्यासारखी. तर मग तो धागा खेचला की आपण एका क्षणात तिथून विलग झालो. परत विषयाकडे येऊया. हळूहळू सगळं पाणी संपलं, म्हणजे कर्मांचं पाणी आटवत आटवत सर्व पाणी संपलं. जे जे कर्म घेऊन आलो ते सगळं संपलं. त्यामुळे ती कर्म भोगण्यासाठी जो कवचाशी आणि पर्यायाने झाडाशी आणि जमिनीशी संपर्क ठेवला होता, त्या संपर्कापासूनही आपण आतून विलग झालो. बाहेरून दिसायला देह आहे, नारळ आहे, परंतु आत मात्र गोटा. की तुम्ही जेवढं लाईफ घेऊन आला, जेलमध्ये कसं की तुमची शिक्षा तुम्ही घेऊन आलात बाबा 25 वर्ष जन्मठेपेची, पण चांगलं वागलात तर 20 वर्षांनी तुमची शिक्षा माफ होते. पण एखादा माणूस म्हणेल आता 25 वर्षाची शिक्षा आहे, 5 वर्ष मी इकडे राहतो, पण कैदी म्हणून नाही, डिटॅच राहतो. तसं की आपला आत मात्र गोटा झाला, बाहेरून दिसायला देह आहे, जेवढं नियोजित लाईफ घेऊन आलो तेवढं लाईफ आपलं राहणार. पाणी संपलं, राहिलं ते संपूर्ण परिपक्वतेचे, ज्ञानाचे गोड खोबरे. कारण हे खोबरं होताना लक्ष मीकडे आहे आणि ध्यास नारायणाचा आहे. त्यामुळे राहिलं ते शुद्ध ज्ञान राहील. आता या ज्ञानाचा काय उपयोग? ज्या नारळातलं पाणी वाळलं त्याचा कोंबही जळला. ज्या नारळातलं पाणी वाळलं त्याचा कोंबही वाळला, जळला. त्याचा कोंबही वाळला. पण तो जर आपल्याला रुजवायचा असेल तर आपल्याला तो कोंब ओला असताना तो नारळ परत पातीमध्ये पोवायला लागतो. ज्या नारळाचं पाणी वाळलं त्याचा कोंबही वाळला, म्हणजे तो नारळ जीवन मृत्यूच्या चक्रातून सुटला. कोंब वाईन तो लावला ना, म्हणजे तुमचं परत रिसायकलिंग झालं ना, त्या कोंबातून अजून एक नारळाचं झाड येणार. तो कोंबही वाळून गेला, म्हणजे आता त्या चाखळीतनं तो नारळ सुटला की परत बी, परत झाड, परत बी, परत झाड. आता त्याच्या खोबऱ्याचा एकच उपयोग, ते म्हणजे तेल काढणे. आता त्याच्या खोबऱ्याचा सी द डबल मिनिंग ओव्हर हिअर एव्हरी प्लेस, की त्या खोबऱ्याचं तेल काढणं म्हणजे आपण म्हणतो की एक्स्ट्रॅक्ट करणं कम्प्लीट. एखाद्या वस्तूचं तेल काढायला तर किती पिळावं लागतं आपल्याला. मॅक्सिमम जेव्हा क्रश करतो तेव्हा आपण म्हणतो की त्याने माझं अगदी तेल काढलं, म्हणजे आय वॉज कम्प्लिटली एक्सप्लॉइटेड, एक्स्ट्रॅक्टेड. तसं तुम्ही खोबरं झालात म्हणजे संपलं नाही. तुम्ही जन्ममरणाच्या चक्रातनं सुटलात म्हणजे संपलं नाही. त्याच्या पुढे तुमचं तेल निघावं लागतं. तद्वत अशा विशिष्ट धारणेने ज्या साधकाने आपली कर्म संपवली तो लक्ष्मी स्वरूप झाला. लक्ष्मी म्हणजे ऐश्वर्य, ते फक्त संपत्तीचे नसून विचारांचे, वृत्तीचे,
ज्ञानाचे असते आणि शेवट मोक्षाचंही ते ऐश्वर्य असतं. त्यालाच आपण मोक्ष लक्ष्मी असं म्हणतो. बिल्वदलाच्या 3 पानामधले वरचे पान हे लक्ष्मी स्वरूप म्हणजे रजोगुण दर्शक आहे. लक्ष्मी स्वरूप होणं म्हणजे भक्त जसजसा व्यवहारातून मोकळा होतो तसतसं त्याचं ईश्वरीय क्षेत्रात जणू प्रमोशन होते आणि त्याची अंतिम स्थिती म्हणजे तो लक्ष्मी स्वरूप झाला की जी नारायणाच्या सर्वात जवळ आहे, त्याला सर्वात प्रिय आहे अशी. आणि तरीही मनामध्ये ही धारणा की मी काहीच नाही केलं, जे आहे ते तुझंच आहे, ही धारणा आपल्याला तारते. म्हणजे आपण भक्तीच्या पायऱ्या, ते जे मोठं लिखाण आहे त्याच्यामध्ये सुद्धा भक्तीच्या पायऱ्या ज्या वर्णन केलेल्या आहेत की अगदी दास्य भक्तीपासून ते मधुरा भक्तीपर्यंतच्या ज्या पायऱ्या आहेत की हळूहळू हळूहळू तुमचं ट्रान्सफॉर्मेशन होत जाईल. अचानक एक दिवस कोणी देव बनत नाही, तर हळूहळू आपल्यातला वाईट वृत्ती झडत झडत त्याची जागा चांगल्या चांगल्या वृत्तीने घेत 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 हळूहळू जसं फळ पिकतं, हळूहळू जसं नारळातलं पाणी आटतं, तसं हळूहळू ती गोडी येते. हळूहळू तो खोबरं धरत धरत एका स्टेजला आपण संपूर्ण त्या गोडीने भरून जातो. आता हे जे खोबरं झालं तयार आपलं, तो आपण लक्ष्मी स्वरूप झालं आणि त्याच्या ज्ञानाचा उपयोग. आता तुम्ही एका स्टेजला पोहोचलात, मग आता काय करणार? तर जे जे आपण असे ठावे ते ते इतरांशी सांगावे. आता मला जे कळलं, आता उरलो उपकारापुरता, हे जे आपलं आपलं वचन आहे, तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. कर्म संपली सगळी. नारळाचा गोटा झाला, कोणाशीही अटॅचमेंट नाही. जो समोर आला त्याला जे हवं ते मुक्त हस्ताने देत राहा. तो जर यायचा बंद झाला त्याच्याविषयी काही म्हणणं नाही. दुसरा आला, आनंद आहे. मी त्याला एवढं शिकवलं, त्याने त्याचा काय उपयोग केला, ह्याचंही काही म्हणणं नाही. फ्लोईंग विथ लाईफ हे जे काही आहे ते त्याच्या ज्ञानाचा उपयोग हा इतरांच्या सदसद विवेक बुद्धीला वृद्धिंगत करून त्यांना ज्ञानस्वरूप करण्यासाठी आहे. स्वतःचं ज्ञान आणि स्वतःचा शोध घेण्यासाठी बुद्धी शुद्ध करण्याचं काम ज्या ज्ञानरूप स्नेहाने होतं, अशी या साधकाची दशा आहे की तिथपर्यंत पोचल्यानंतर, खोबऱ्याच्या स्टेजला आल्यानंतर तेल काढणं म्हणजे स्वतःचं पण एक एक्सप्लोरेशन करणं, चिंतन करणं, सखोल जाणं. तो विचार हा शब्दातीत असतो, ती जाणीव ही शब्दातीत असते, तो अनुभव हा शब्दातीत असतो, तो अत्यंत आनंददायी असतो आणि तो बाहेरच्या सगळ्या विचित्र घटनांमध्येही तितकाच आनंददायी आणि आपल्याला मोहरून टाकणारा असतो, आपल्याला सद्गदित करणारा असतो. बाहेरची परिस्थिती अत्यंत विचित्र असली तरी त्या विचित्र परिस्थितीतही कसं मला नॅव्हिगेट केलं जात आहे, कसे माझे एक एक बंध गळून पडतायत, कशी मी ओपन होते हायर एनर्जीजना आणि कशा गोष्टी पुढे जात आहेत, कसं सगळं लुझन होत आहे, हा अनुभव घेण्यासारखा असतो. तो शब्दातीत असतो, तो इतका कॉम्प्लेक्स असतो की तो आपण शब्दात मांडायला गेलो तरी तो मांडता येणार नाही. पण तो घेणं म्हणजे पण तेल काढणं आहे. आणि तसंच समोर येणाऱ्यांनाही तुम्ही एक दिशा देणं. अ, बुद्धी शुद्ध करण्याचं काम ज्ञानरूप स्नेहाने होतं, तशी या साधकाची दशा आहे. हा मार्ग आपल्याला नारळ दाखवतो. हा सगळा विचार म्हणजे नारळ हे रूपक आहे, प्रतीक आहे. एवढंच नाही तर त्याचे बाह्य कवच, शेंड्या, कवची यामध्येही स्निग्धांश आहे, म्हणून त्याचाही वापर जळणात होतो, तेही वाया जात नाही. तद्वत अंतस्थ तयार साधक होताना जो देह मिळाला त्याचाही उपयोग जगासाठी देहानी देहाधिष्ठित गुणांनी सुद्धा हा साधक समाजासाठी उपयुक्त आहे, हवा हवासा आहे. म्हणजे त्याची नॉन मिस्टिकल ऍस्पेक्ट्स की त्याची आध्यात्मिक प्रगती आणि त्याचं इकडचं अंडरस्टँडिंग, इकडचं ज्ञान हे तर जे घेऊ शकतात, घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी खुला आहेच, पण अदरवाईज पण त्यांच्या देहाने, त्यांच्या पंचभौतिक देहाने सुद्धा ते जे जे करतील, जी जी मदत रूप करतील, स्वतःला सतत झिजवतील,
तेही कित्येकांना ललांभूत ठरतं, की जसं मामाने आपल्याला अध्यात्मात इकडचं ज्ञान दिलंच दिलं, पण व्यवहारात ते किती परफेक्ट केलं. प्रत्येक गोष्ट जगून करून, कोणी त्यांच्याकडे स्वयंपाक शिकलं, कोणी त्यांच्याकडे काय शिकलं, कोणी त्यांच्याकडे काय शिकलं. हा त्यांच्या देहाचा बाहेरचा उपयोग तोही वाया जातो. की नुसतं आम्ही तत्वज्ञान सांगतो नाही. बाहेरच्या या छोट्या छोट्या गोष्टी देहाधिष्ठित गुणाने सुद्धा त्यांच्याबरोबर बँकेत ज्याने काम केलं असेल त्याने मामांकडनं परफेक्शन शिकलं असेल की कसं करावं, कसं काम चोख करावं. आपल्यासारखे कित्येकाने त्यांच्याकडे स्वयंपाक शिकला. आपल्याला ही जी पूजा शिकवली, पंचामृती पूजा, त्याच्यातलं जे परफेक्शन आहे आणि स्पेसिफिकेशन आहे ते किती एक्सटर्नल आहे, पण ते किती शिकण्यासारखं आहे. की असं कुठेच नसतं इतकं चोख काम आपल्याला बघायला मिळत. तर ते आपण त्यांच्याकडनं शिकलो आणि त्या गुणांसाठी सुद्धा तो जीव हवा हवासा वाटतो. की मावशी तुझ्या हातचा चहा मस्त होतो ग, तू मला चहा करून दे का. बाकी माझ्या आध्यात्मिक प्रगतीशी काही देणं घेणं नाही. माझ्याकडे काम करणारी बाई म्हणते, ताई तुमच्या हातची पोळी मस्त होते, गरम गरम पोळी वाढ. त्यासाठी सुद्धा आपण हवे हवेसे होतो. त्याच्यासाठीही देव जाळून टाकावा. वाचवू नये. वाचवू नये. शेवटी जळायचंच आहे ना. मग स्वतःला सेव्ह करून काय होणार आहे. बर्न युअरसेल्फ. की जर का सगळं संपलंय तर अजून 10 वर्ष काय आणि 10 दिवस काय आणि 10 मिनिट काय. बर्न युअरसेल्फ कम्प्लिटली, इंटरनली, एक्सटर्नली, तर आपलं इंधन होतं. आणि मग ती वात सुद्धा जशी जळते तसा तुमचा देहही राहत नाही. आतलं तर काही राहिलेलंच नसतं. त्याचाही कुणाला उपयोग म्हणजे त्या देहाचा आहे. ऊब देणं, प्रकाश, उष्णता, नारळाच्या ज्या शिपट्या आपण जाळतो त्यांनी, त्याला आतलं खोबरं कळणारही नाही. जे बाहेरच्या ढगीलीच खुश होतात त्याला आतलं खोबरं कळणारही नाही. असो, म्हणून नारळ हे श्रीफळ आहे आणि लक्ष्मी स्वरूप आहे. हे झालं नारळाचं उदाहरण. आता दुसरं उदाहरण कमळाचं. कमल. क या शब्दाची उत्पत्ती आपण पूर्वीही पाहिली. क हे 12 खडीतलं पहिलं अक्षर आहे. पहिलं व्यंजन आहे. क हा शब्द हे जणू अव्यक्तातलं ज्ञान व्यक्तात आणणारे दूत आहेत. आपण जो आयन स्क्रीन बघितला, डावीकडे गाठोड आहे आणि उजवीकडे ओतलेला आहे. क चा दुसरा जो उजवीकडचा कर्व आहे तो ओपन आहे. की डावीकडनं अव्यक्तातलं सगळं आणलं आणि आयन स्क्रीनच्या थ्रू उजवीकडे ओतलं. म्हणजे अव्यक्तातलं ज्ञान व्यक्तात आणणारा दूत म्हणजे क आहे. कारण ज्ञानाचं संक्रमण एका ज्ञानी व्यक्तीकडून एक किंवा अनेक ज्ञान पिपासू जीवांपर्यंत शब्दांमार्फतच होते. अशा शब्दांच्या अक्षरांचा शिलेदार प्रथम अक्षर म्हणजे क आहे. पुन्हा त्या ऐकणाऱ्याला कळलं की ते अव्यक्त रूपाने स्थित होते. म्हणजे अव्यक्तातून व्यक्तात आलं, व्यक्तातून पुन्हा अव्यक्तात गेलं, पण माध्यम म्हणून शब्दांचं स्थान आढळ आहे. अशा या दिव्य दूतांपैकी प्रथम दूत, सगळे अक्षर म्हणजे की त्या अव्यक्त शक्तीला व्यक्तात आणणारे अँबॅसेडर्स आहेत, एंजल्स आहेत. प्रथम दूत म्हणजे क. क चा सी हे अव्यक्तातलं गाठोडं, दंड या आयन स्क्रीन म्हणजे व्यक्त अव्यक्ताच्या मधला पडदा, यामधून व्यक्तात आलं ते नळाच्या उघड्या तोटीसारखं. म्हणजे अव्यक्तातलं सगळं व्यक्तात होतं ते या क. या क चा जो मल, मल म्हणजे काय तर घनीभवन. मळ झाला म्हणजे आपण काय म्हणतो, डेन्स झालं. घनीभवन इज सेन्स. ते कमल म्हणजे ज्ञानस्वरूपच, ज्ञानाचंच प्रतीक. पाण्याच्या तळामध्ये उगम पावते आणि पाण्याचे अंतरंग कापत पृष्ठभागावर पाण्यापासून वरती पाण्याला न चिकटता उमलते. ह्याचं आपण गेल्या वेळेस विश्लेषण बघितलं की पानं चिकटलेली आहेत. देठ पाण्यातनं आलं, देठ पाण्यातनं आलंय, मूळ पाण्याच्या बेडमध्ये आहे, पण प्रत्यक्ष कमळाचं फूल मात्र पाण्याला चिकटलेलं नाही. उमलताना ध्यास सूर्यनारायणाचा. कमलिनी जी सकाळी उमलते ती सूर्याकडे बघत उमलते. त्याच्याकडे बघत बघत माझं जे दैवत आहे त्या दैवताकडे बघत बघत मी उमलणं, मी मोहरणं, मी कंप्लीट होणं, हे म्हणजे कमळ होणं.
ध्यास सूर्यनारायणाच्या दर्शनाचा आणि नारळाप्रमाणेच लक्ष मी कडे. ज्या पाण्यामधून वर आले त्या पाण्याचा एक थेंबही ज्याच्यावर ठरत नाही, किंबहुना ठरला तर तो मोत्याप्रमाणे असतो. ही अलिप्तता, हा हे श्लोक आहे ना आलाय पुढे. ज्या व्यवहाराच्या आणि समाजाच्या पाण्यातून मार्गक्रमणा करावी लागली, त्या व्यवहाराच्या एखाद्या थेंबाचीही लिप्तता आपल्याला असू नये. जायला त्यातनं लागलो, उगवलं चिखलात, प्रवास केला पाण्यातून, पण वर आल्यानंतर त्या पाण्याचा एक थेंबही आपल्यावर ठरू नये, आणि ठरलाच पाण्याचा थेंब तर तो आपल्या सहवासात पोती व्हावा. कोणताही व्यवहार हा आपल्या चितपटलावर ठरूच नये, चिकटूच नये. बायोलॉजिकली, बॉटनिकली कमळाच्या पानावरती मेणाचा थर असतो, मेणासारख्या द्रव्याचा थर असतो, कारण पाणी जर त्याच्यावर ठरून राहिलं तर ते पान कुजेल. तसा मेणाचा थर जेव्हा आपल्या चितपटलावरती येतो, की कुठल्याही घटना, कुठलेही प्रसंग हे आपल्याला चिकटत नाही, आणि जर तसा ठरला तर त्याला मोत्याप्रमाणे प्रतिष्ठा मिळावी. तोयाचे परी नामहीन पुरते संतप्त लोहांतरी, ते भासे नलिनी दलावरी पहा सन्मुक्तिकाचे परी. हे मला आठवत होतं पण मी विसरले होते. मग पुढच्या वेळेस गेल्यावरती मामांना विचारलं, मामा तो पुढचा श्लोक सांगा ना. तर लगेच मांडी घालून बसले, मग मला अजून चेहरा आठवतो. तोयाचे परी नामहीन उरते संतप्त लोहांतरी, म्हणजे तापलेल्या लोखंडावरती जर का आपण पाणी घातलं तर ते पाणी चरचर 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 करून नाहीसं होतं. तोयाचे परी पाण्याचं नाव पण राहत नाही तापलेल्या लोहावर, पण ते भासे नलिनी दलावरी पहा. कमळाच्या पानावरती कसं वाटतं, सन्मौक्तिकाचे परी, तेच पाण्याचा थेंब कमळाच्या पानावर मात्र मोत्यासारखा उठून दिसतो. असं कमळ हे श्री महालक्ष्मीचं प्रतीक आहे. श्रीफळ आणि कमळ ही संसारात राहून अलिप्तपणे जनसंपर्क टाळून स्वतःची कर्म भोगत आत्मविकास साधण्याचे प्रतीक आहे. श्रीफल आणि कमल फॉर्म्युला आहे हा आपला. श्रीफल आणि कमल यांच्याकडे आपण कसं बघायचं, तर संसारात राहून अलिप्तपणे जनसंपर्क टाळून, आणि मगाशी पाहिलाच असा जनसंपर्क देहाने टाळता नाही आला तर मनाने टाळून स्वतःची कर्म भोगत आत्मविकास साधण्याचं प्रतीक म्हणजे नारळ आणि कमळ आहे. तो अभ्यास करणाऱ्यांसाठी आदर्श आहेत आणि म्हणून त्यांना प्रतिष्ठा आहे. नारळाला प्रतिष्ठा आहे आणि कमळालाही प्रतिष्ठा आहे. कर्दमेन प्रजाभूता मयी संभव कर्दम. कमळ हे जसं चिखलातून उगवतं, चिखल म्हणजे पृथ्वी, त्या पृथ्वीचाच गुण स्वतःमध्ये धारण करून कमळ तयार झालं आणि ज्ञान स्वरूपाला गेलं. जीव जन्माला येतो तो मातेच्या गर्भातून, आईच्याच पेशीपासून बाळाचं शरीर बनलं, म्हणजे खरोखर बाळ हे आईचंच एक रूप आहे. त्या चिखलातून पृथ्वीपासून शरीर जसं मिळतं तसं मनुष्य देह हा गर्भातला तो चिखलच आहे ना, तिच्या गर्भातला तो सगळा मॅटर आहे तो. पृथ्वीपासून शरीर मिळवून मग आत्मविकास करत ज्ञानस्वरूप होणं, म्हणजेच मागील लेखाणात म्हटल्याप्रमाणे आईने बाळाला जन्म देणं आणि शिवस्वरूप म्हणजे बापासारखं करणं, हे विश्वजननीचं कार्य आहे. एक बीज पृथ्वीत रुजलं म्हणजे पृथ्वीतलंच द्रव्य घेऊन त्या जीवाची वाढ झाली. तीच द्रव्य त्यात ठासून भरली आणि मग ज्या वाहिन्या तयार झाल्या त्या मार्फत पृथ्वीतल्याच रसांचा प्रवास केशाकर्षण पद्धतीने सुरू झाला. हे रस म्हणजे आपतत्व बघा हा. बीज पृथ्वीत रुजलं म्हणजे पहिलं तत्व पृथ्वी, आणि मग ज्या रुजलेल्या बीजामधनं आपतत्व म्हणजे रस प्रवाहित झाले, म्हणजे श्री विष्णूंचे संवर्धन कार्य त्या वनस्पतीत स्थित झाले. झाडाच्या प्रत्येक पेशीत रसाच्या मार्फतच
देवाणघेवाण आणि चयापचय सुरू झाला. सगळं झाड जसं वाढलं तसं झायलेम आणि फ्लोएम टिश्यूज असतात, की झायलेम टिश्यूज या खालून वर द्रव्य देणारे असतात आणि फ्लोएम मात्र समजा पानामध्ये फोटोसिंथेसिस झालं तर ती जी काही शुगर तयार होते ती शुगर झाडाच्या इतर भागांना, जे जिवंत भाग आहेत की नाही, देठ आहेत, फळं आहेत, फुलं आहेत, फांद्या आहेत, त्या सगळ्यांपर्यंत ती शुगर पोचवणं, ती न्यूट्रिशन पोचवणं, हे काम फ्लोएम टिश्यू करतं. म्हणजे कुठल्या ना कुठल्या रसाच्या मार्फत झाडामध्ये कुठल्या ना कुठल्या पेशींच्या मार्फत झाडामध्ये या रसाची देवाणघेवाण आणि चयापचय म्हणजे झाडाचं मेटाबॉलिझम. मात्र हा रस मुळापासून वरपर्यंत पोहोचण्याचं कार्य सिद्ध झालं ते कशामुळे, तर तेजामुळे. आपण मागे जे पाहिलं ट्रान्सपिरेशनल पुल, की सूर्याच्या तेजामुळे एकदम वरच्या झाडाच्या जे पेशी स्टोमाटा होता त्याच्यातलं पाणी कोरडं झालं, इव्हॅपोरेट झालं आणि म्हणून तिकडे पोकळी तयार झाली आणि त्याच्यामुळे त्याच्या खालच्या पेशीतलं जे पाण्याचा थेंब होता तो वरती ओढला गेला व्हॅक्युम पंप सारखा. म्हणून त्याच्या खालच्या पेशीतला रस त्याच्यावर, म्हणजे अशी ती जी एक व्हॅक्युममुळे एक पंप तयार झाला. तर ते ते जो प्रवाह सुरू झाला तो कशामुळे झाला, तर तेजामुळे. सुरुवातीला सूर्यामुळे तो वरचा इव्हॅपोरेट झाला, म्हणजे बीज पृथ्वीत रोवलं, आपतत्व म्हणजे त्यातनं रस प्रवाहित झाला आणि त्या रसाचं कार्य सिद्ध झालं ते तेजामुळे. वरील पेशीतलं पाणी सूर्याच्या ऊर्जेमुळे वाफेत रूपांतरित झालं, म्हणजे त्या पाण्याचा वायू झाला, ते पाणी वायुरूप झालं. त्यामुळे खालच्या पेशीतला रस वर खेचला गेला. वनस्पतीच्या उत्पत्तीपासून तिच्या वाढीमध्ये अशा प्रकारे पृथ्वी, आप, तेज आणि वायू या सगळ्यांचं सहकार्य दिसतं. प्रत्येकाने आपापला रोल निभावला आणि त्या वनस्पतीची वाढ झाली. तेजाने तापून ती वाफ पानांच्या, फुलांच्या आणि फळांच्या रंध्रातून बाहेर पडली. ती वाफ त्या वनस्पतीचे गुण घेऊन अवकाशात पसरली. त्यातून आपल्याला उमललेल्या फुलाचा, पक्व फळाचा सुगंध कळला. जवळपास आपल्याला सुगंध आला की अरे, इथे कुठेतरी प्राजक्ताचं झाड दिसल्यावर मान इकडे तिकडे करतो. अरे, रातराणीचा वास आला, बघूया बरं कुठेतरी आहे. म्हणजे ती जी अवकाशात ती वाफ पसरली, ती त्या फुलातले गुण घेऊन पसरली आणि त्या गुणाने अ, खेचलं खेचल्या गेल्या शक्ती, एनर्जीज. त्यातून आपल्याला उमललेल्या फुलाचा, पक्व फळाचा सुगंध कळला. त्या सुगंधाने आकाशात पसरत पसरत हळूहळू विरत जात स्वतःच अस्तित्व नाही पणाला नेलं, की रातराणीचं जिथे झाड आहे त्याच्यापासून 1, 2, 5 फुटांपर्यंत तो वास येतो. नंतर मग तो नाही आहे का, आहे, पण तो इतका विरळ झाला की तो आपल्या नाकांना जाणवून आपल्या मेंदूला कळण्याच्या अलीकडे गेला. अलगद न कळत स्वतः विरळ विरळ होत मुक्ती म्हणतात ती याहून भिन्न नाही. म्हणजे पृथ्वीपासून बीज रुजण्यापासून जो प्रवास झाला तो सुगंध आकाशात विरेपर्यंतचा जो प्रवास आहे तो जडापासून चेतना जडापासून चेतनापर्यंतचा आहे. मुक्तीसाठी हे आता आपल्या त्या पद्माताई बेडेकरांचा जो आहे ना, याज्ञवल्क्य मैत्रेयी संवाद, त्याच्यातलं हे खूप छान मला सापडलं म्हणून लिहिलंय. मुक्तीसाठी चित्त व्हावं. मुक्ती हा वेगळी नाही, म्हणजे आपण जडापासून चेतनाकडे जात लिबरेट होऊन मुक्त होऊ. मुक्तीसाठी चित्त व्हावं एखाद्या बर्फील्या पहाडावर ओणावलेल्या नीलगर्द आकाशासारखं. मुक्तीसाठी चित्त व्हावं एखाद्या बर्फील्या पहाडावर ओढवलेल्या नीलगर्द आकाशासारखं, पूर्ण रिकाम, पूर्ण निर्विषय, निरभ्र. त्या आकाशामध्ये ढग नाही, निळशार आकाशाची जणू शाल पांघरली आहे त्या डोंगराच्या टोकावर. त्यावर डवरून उभा असावा क्षमेचा डेरेदार वृक्ष. त्यावर डवरून उभा असावा. चित्त कसं आहे, तर निरभ्र, निर्विषय, स्पॉटलेस, इमॅक्युलेट, स्वच्छ. आणि त्याच्यामध्ये भरपूर काय आहे, तर क्षमा आहे. क्षमेचा डेरेदार वृक्ष, शीतल सौजन्याची, आर्जवाची सावली धरणारा
आणि झुळझुळता दयेचा निर्झर, संतोष आणि सत्याचे अमृत कुंभ वर्षभर आसमंताला चैतन्य बहाल करीत असावा. आणि मग अशा नीरव चित्तात मुक्ती पदन्यास करत येईलच की. चित्त असावं नीलगर्द आकाशासारखं पूर्ण रिकाम, त्याच्यावर डवरून उभा असलेला क्षमेचा डेरेदार वृक्ष. भरपूर क्षमा, जेवढी मागाल तेवढी आहे, काही कमी नाही. शीतल सौजन्याची आणि आर्जवाची सावली धरणारा वृक्ष आपल्या दादांसारखा, की त्यांच्या आश्रयाला जे जे आले त्या त्या सगळ्यांना त्यांनी कुशीत घेतलं, त्या त्या सगळ्यांना त्यांनी धीर दिला, सावली दिली, आधार दिला. हो ग, हो ग, हो, होईल सगळं, काळजी नको करू. एकेकीला 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 की माझ्या निवांतची जागा कुठली असेल, माझ्या मनाची कुठली असेल, तर तो माझा देव. जुळजुळता दयेचा निर्झर, झाली चूक, झाले अपराध कोटीच्या कोटी, झाली चूक, माफी असेल, दिली माफी, चल. संतोष आणि सत्याचे अमृत कुंभ वर्ष. संतोष, दया केली त्याच्यावरती संतोष, शांतता, आणि मग सत्याचे अमृत कुंभ, की हे सगळंच जर फोल आहे तर इकडची चूकही फोल आणि इकडचं चांगलं वागणंही फोल. इट इज जस्ट बट अ ड्रामा. या सत्याचा अमृत कुंभ ज्या वेळेस आपल्यावरती त्याचा वर्षाव होतो, त्यावेळेची जी तुमची सबलाईन स्टेट असेल ती तुम्ही कशी शब्दात वर्णन करा. तो अमृत कुंभ वर्षभर आसमंताला चैतन्य बहाल करत असावा. आणि मग म्हणजे सगळ्या आजूबाजूच्या आपल्या वातावरणाला एनलाइटन करून टाकतात, चैतन्यमय करून टाकतात. उजेड स्वरूप उजेडी राहिले उजेड होऊन निवृत्ती ज्ञानेश्वर मुक्ताबाई, की ते उजेड स्वतः झाले आणि मग ते उजेडात राहिले. तसं स्वतः उजेड झाल्यानंतर त्या ठिकाणी मुक्ती पदन्यास करत येईलच की. संवाद रसमंजिरी ती सौ पद्माताई बेडेकर या पुस्तकातून ही वाक्य उद्धृत केली. तर असं ज्याने पृथ्वीपासनं आकाशापर्यंत स्वतःला विरळ विरळ विरळ, नो बॉडी नो थिंग, आय एम नो बडी, आय एम नथिंग, आय हॅव नो बॉडी, आय हॅव नो थिंग, माझं काही नाहीच आहे. पृथ्वीपासून उत्पत्ती होऊन पंचमहाभूतांच्या शिडीवरून जाणीवा रुंदावत रुंदावत अखेर आकाश तत्वापर्यंत स्वतःची जाणीव नेऊन मग त्याही पलीकडे अव्यक्त क्षेत्रामध्ये प्रवेश, ही म्हणजेच मुक्ती आहे. मुक्ती याहून वेगळी नाही. उर्वारुकमिव बंधनात मृत्योर्मुक्षीय मामृतात, ही सुगंधिम पुष्टीवर्धनमच्या नंतरची पायरी आहे. त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टीवर्धन, म्हणजे आता जसं म्हटलं तसं की अमृत कुंभ सळवल्यानंतर उर्वारुकमिव बंधनात मृत्यू, ज्याप्रमाणे उर्वारुक म्हणजे आपलं कोहळा जसा पक्व झाल्यानंतर झाडावरून गळून पडतो, तसा या प्रापंचिक आसक्तीतून प्रापंचिक चक्रातून परिपक्व होऊन गळून पडून मला मुक्ती मिळावी, अशी ही पायरी ही सुगंधिम पुष्टीवर्धनच्या नंतरची आहे. ज्याप्रमाणे नारळाची गती पाहिली, पाणी आटवत गोड खोबरं करण्यात मॅच्युअर होण्याची, ती सुगंधिम पुष्टीवर्धन किंवा कमळाची गती पाहिली, ज्या चिखलातून उगवलो त्याच्यापासून अलिप्त राहून उमळण्याची सूर्यदर्शनाची आस, आणि त्यासाठी उमळणं म्हणजे सुगंधिम पुष्टीवर्धन. अत्यंत मंद असा सुगंध असतो कमळाला, अत्यंत सुंदर विहंगम दिसतं तळामध्ये उमललेलं कमळ, टवटवीत गुलाबी असो, लाल असो, पांढरं असो, फार टवटवीत दिसतं. ते सुगंधिम पुष्टीवर्धन बघितल्यानंतर प्रसन्न होतं. अशा प्रकारे आपसुक अलगदपण निश्चित निर्धाराने आत्मविकास होत सुगंधिम पुष्टीवर्धन झालं की उर्वारुक म्हणजे कोहळा जसा आपणहून फांदीवरून गळून पडतो, पक्व झाला की आणि फुटतो, तसं मी देहाच्या बंधापासून मुक्त होऊन अमृतात विलीन व्हावं. अमृत म्हणजे जे कधीही संपत नाही, कारण जे कधी सुरू झालं नाही म्हणून संपत नाही. असे जे मूळ ज्ञान, मूळ जाणीव
असे अमृतापर्यंत जाण्याचे जीवाचे द्वार म्हणजे मुक्ती. विज्ञानामध्ये आता हा एक एक मुद्दा संपला म्हणा किंवा एक छोटा चॅप्टर संपला असेल. विज्ञानामध्ये चौथ्या आणि पाचव्या मितीचा विचार केला आहे, फोर्थ आणि फिफ्थ डायमेन्शन. पण पृथ्वी ही त्रिमितीय असल्याने आपण या चौथ्या आणि पाचव्या मितींची आकृती फक्त कल्पनेने काढू शकतो. त्याचं मॉडेल थ्री डायमेन्शनल मॉडेल करता येईल. जसं कागदावर आपण त्रिमितीय आकृती डॉटेड लाईननी भासवतो, दिसत नाही. जेव्हा आपण क्यूबचं स्ट्रक्चर काढतो कागदावर, तेव्हा आपण आपल्या कागदाच्या पृष्ठाच्या बाहेर येणाऱ्या किंवा आत जाणाऱ्या ज्या रेषा आहेत त्या आपण डॉटेड लाईननी दाखवतो. म्हणजे तुम्ही असं समजा की ही लाईन ह्या प्रतलाला, ह्या प्लेनला छेदून मागे गेले किंवा या प्रतलातून पुढे आले. ती आपण प्रत्यक्ष दाखवू शकत नाही ना, ती इमॅजिन करावी लागते. तसं आपलं हे जग जे थ्री डायमेन्शनल आहे त्याच्यात चौथं किंवा पाचवं डायमेन्शन आपल्याला भासायला लागतं, आपल्याला कल्पना करावी. कारण कागद हा द्विमितीय आहे म्हणून त्याच्यावर आपण त्रिमितीची कल्पना करू शकतो. त्याप्रमाणेच ज्या पंचतत्वांच्या पलीकडच्या अवस्थांची आपण गोष्ट करतोय, आता आपण ज्या भावनांची गोष्ट करतोय किंवा ज्या भावनांविषयी बोलतोय, ज्या अवस्थेविषयी बोलतोय, ते शब्द सृष्टीच्या पलीकडची भावना असल्यामुळे ती कधीही आपण कितीही निष्णात असला तरी तो शब्दामध्ये आणू शकणार नाही. ती पृथ्वीच्या किंवा पंचतत्वांच्या कक्षा सोडल्याशिवाय कळूच शकणार नाही. जाणीवाचं क्षेत्र हे तिथवर आहे, ते आपल्याला हवे. म्हणजे तिथपर्यंत आपली जाणीव नेणं आणि मग तिकडे स्वतःला फुगा, जसा तो हायड्रोजनचा फुगा नाही का, फुगवतात आणि मग फुस्कन हवेमध्ये सोडून देतात. तर ते फुगा फुगवण्यापर्यंतची जी अवस्था आहे ना, ती म्हणजे आपली त्या तो जो गॅसचा असतो ना, बाटला असतो, त्याला चिकटलेला आहे तो फुगा. तो एकदा फुगला की तो हवेमध्ये सोडून दिला जातो, मग त्याचा तो वरवर जातो. तसा ह्या त्रिमितीय सृष्टीशी संपर्क आहे तोपर्यंत ती जाणीव ठेवणं आणि मग त्या जाणीवेच्या पलीकडे जाणं. अवकाशात सोडायचं यान ज्याप्रमाणे पृथ्वीभोवती आधी गोल 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 गिरट्या घालतं आणि वातावरणाचे थर चक्राकार गतीत भेदत भेदत वातावरणाच्या सीमेवर येतं. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा काय होतं, तो ऍटमॉस्फिअरच्या म्हणजे वातावरणाच्या पलीकडे जायच्या आधी ते गोल 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 फिरतं. सरळ गेलं तर पेट गेलं आणि मग तिथून ते अवकाशात झेप घेतं. वातावरणाला यशस्वीपणे भेदून टँजंट सारखं म्हणजे टँजंट सारखं एकदम सरळ रेषेत गेलं तर घर्षणाने पेटच घेईल. तसंच जड अस्तित्वातून मुक्तीपर्यंतचा प्रवास हा चक्राकार गतीत टप्प्याटप्प्याने पुढे जातच व्हायला हवा. तोही एकदम नाही झेपणार. म्हणून मुलाधारापासून ब्रह्मरंध्रापर्यंतचा प्रवास पण टप्प्याटप्प्याने, धीमे धीमे, एकेका पडावावर थांबत थांबत, तिकडचा आस्वाद घेत घेत, आधी मुलाधारा वरती स्थित राहा, तिकडच्या सगळ्या शक्तींची गट्टी करा, तिकडच्या सगळ्या शक्तींना शरण जा आणि मग हळूच पुढच्या स्वाधिष्ठानापर्यंत जा, तिकडे तळ्याकाठी बसा, मौज मजा करा, मग अगदी तत्वापर्यंत जा. हा धीमे 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 एस्केलेट जर आपण होत गेलो तर आपल्याला तो झेपेल. वेट लिफ्टर व्हायचं तर तुम्ही पहिल्या दिवशी 100 किलो नाही उचलू शकत. पहिलं 10 किलो उचला, मग त्याची सवय झाली की 15 करा. व्यायाम सुद्धा धीमे धीमे 5 सूर्यनमस्काराने सुरुवात करा, मग 10 करा, मग 15 करा, मग 100 पर्यंत पोहोचाल. तसा हा सगळा प्रवास जो आहे तो अत्यंत स्लो आहे. स्लो बट स्टेडी इज द रिक्वायरमेंट. इथे निग्रह हवा, अट्टाहास नको. फरक लक्षात घ्या. निग्रह हवा, अट्टाहास नको. की मी हे करणारच, पण तात्पुरतं डिव्हिएशन आलं तरी आय विल गेट बॅक टू. काही कारणाने थोडं डिव्हिएशन आलं, नाही मी परत करणार. पण बाहेरची परिस्थिती प्रतिकूल असताना नाही नाही तरी मी करणारच, याला तोडून त्याला तोडून, म्हणजे काय, हे माझं साध्य आहे, चूक आहे. आग्रह असावा, दुराग्रह नको. ह्या लाईन्स आहेत माझ्या, त्या फार थिन आहेत. निग्रह आणि अट्टाहास.
निग्रह आणि हट्ट याच्यातली लाईन, आग्रह आणि दुराग्रह याच्यामधली लाईन या अत्यंत थिन असतात. त्या कधी आपण इकडून तिकडे जाऊ किंवा तिकडून इकडे येऊ हे कळणार नाही. ज्ञानाच्या बैठकीवरून जाणीवेच्या कक्षात कणाकणांनी कणाकणांनी रुंदवून स्वतः अभ्यास करत करत खोल 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 पेनिट्रेट होत होत या परिपक्वतेकडे, या मॅच्युरिटीकडे स्लो अँड स्टेडी वाटचाल हवी. त्यामध्ये सातत्य आणि संयम आणि चिकाटी हवी. स्वाध्याय, मनन, चिंतन हवे. सातत्य हवे, संयम हवा, चिकाटी हवी. स्वाध्याय स्वतःनी विचार करून, मनन केलेल्या ऑब्झर्वेशन परत परत लक्षात घेऊन, आता ही लिखाण जे पण वाचतोय लिहितोय त्याच्यात परत परत आपण ऐकतोय ते एखाद्या मुद्द्यावरती रवंथ करणं, एखाद्या मुद्द्यावर थांबणं, एखाद्या मुद्द्यावरती पुन्हा पुन्हा विचार करणं, चिंतन करणं. जसं आपण वयाने मोठं होणं ही एक नैसर्गिक गती आहे, ती गती आपण वाढवू शकत नाही आणि कमीही करू शकत नाही. तसंच जर मुक्तीकडे गेलं तर आपण नॅचरल फ्लो मध्ये, तर आपली ती गती जी आपण जन्माला आलो म्हणजे आपण मोठे होणार एक दिवस, हे जसं ठरलेलं आहे तसं प्रत्येक जीव हा उन्नतीकडे जातच असतो. मात्र या उन्नतीकडे जाताना आपल्या अहंकाराचा बांध लागता कामा नये. पूर्वीच्या काळी लहान मुलांना मुंज झाली की 12 वर्ष गुरुकुळी ठेवली. तिकडे त्यांना प्रत्यक्ष सहवास आणि घडवलं जाईल की 12-12 वर्ष रात्रंदिवस त्या गुरूंचा सहवास मिळणं ही केवढी मोठी पर्वणी, की प्रत्येक त्यांच्या छोट्या छोट्या कृतीतनं, त्यांच्या फिलॉसॉफीमधनं, त्यांच्या एकंदरीत सगळ्या कलांमधनं ते बाळ घडवलं जायचं. आणि अ, त्या एकाच गुरूंचे जणू काही अनेक प्रतिबिंब तयार व्हायची, क्लोन्स तयार व्हायचे. समोरासमोर बसून संथा, इतर ट्रेनिंग हे सगळं मिळत असे. 12 वर्षानंतर मात्र त्याला निरोप दिला जाईल. त्यानंतरचं ज्ञानार्जन त्यांनी स्वतः करायचं. कधी काही शंका किंवा विशेष प्रबोधन गुरुमुखातून होई, कधीतरी क्वचित भेटायला आलं तर. तसंच शाळेमध्ये जसं शिकवलं जातं, विद्यापीठातील जसं शिकवलं जातं त्यात फरक आहे. विद्यापीठात विद्यार्थ्यांनी स्वाध्याय करायचा असतो. प्रोफेसर आणि तज्ज्ञ विद्यार्थ्याला विषयाची इंट्रोडक्शन करतात, संदर्भ ग्रंथ सांगतात. त्यानंतरचा विकास प्रत्येकाने स्वतःच्या क्षमतेप्रमाणे आणि इच्छेप्रमाणे करायचा असतो. पीएचडीचा विद्यार्थी आहे, त्याला काही शाळेतल्या मुलासारखं हा लिहून घे, मी थांबतो, बोर्डावर लिहिलंय, झालं का लिहून, असं नाही म्हणत. तुला रेफरन्स दिलेला आहे, आता पुढे तुझं आहे की तू काय करतोयस, किती अभ्यास करतोयस, किती आणि किती वेळ करतोयस, किती गतीने करतोयस, किती हळू करतोयस, किती डेव्हिएट करतोयस. इट इज युअर युअर चॉईस. मार्गदर्शन आहे. काही अडलं तर कळेपर्यंत समजावून सांगण्याचे आणि आपल्याला ज्ञानस्वरूप करण्याचं कार्य गुरूंचं, आणि त्याच कारणाने ते आपल्यापर्यंत आहे. उकार स्पंदकारश्च ऋकारस्तेज उच्चते. अंधारातून प्रकाशाकडे म्हणजे गु पासून रू पर्यंत जे आपल्याला सोबत करतात ते गुरु. जाणीवा जागृत करून ज्ञानाचं बीज पेरून त्या बीजाचा ज्ञानस्वरूपी वृक्ष होईपर्यंत त्याचं संवर्धन संगोपन करतात जे ते गुरु, हे विष्णू स्वरूप आहे, जे आपल्याला शिवस्वरूपाकडे घेऊन जातात. कारण ते शिव हे विष्णूंचेही आराध्य दैवत आहे. म्हणजे जे विष्णू स्वरूप आपले गुरु आहेत ते कोणापर्यंत आपल्याला नेणार, तर शिवापर्यंत. मामा आपल्याला सतत जसं म्हणायचे की मायबापांपर्यंत आम्ही तुम्हाला घेऊन जाण्यासाठी आम्ही आलो. म्हणजे आपले मामा हे जर विष्णू स्वरूप, तर अद्वैतेश्वर महाराज हे शिवस्वरूप. गुरु हे आईसारखे असतात, ते आपल्याला शिवापर्यंत म्हणजे बापापर्यंत नेतात. जीव आणि शिव यामधली कडी म्हणजे गुरु आहे. म्हणून तर हरवृष्टे गुरुस्त्राता गुरुवृष्टेन कश्चन. की बाप जरी बसलाय पण मी जर जत्रेत हरवलो, माझा हात कोण पकडणार आहे? माझी आई पकडणार आहे. ती रागवून नाही चालणार माझ्यावरती. जर बाबा रागवले तर आई मला मदत करेल बाबांना बनवायला, पण आईच रागवली तर नाही चालेल. अशा पदावर
जे सिद्ध साधक स्वतःच्या अभ्यासाने विराजमान झाले ते ज्ञानस्वरूपच झाले. अव्यक्तात अफाट पण अतिशय विरळ आणि अतिशय विरळ असे पसरलेले ज्ञान जे आपल्या सामर्थ्याने गोळा करू शकतात आणि ते व्यक्ताव्यक्त स्वरूपात आणून धडपडणाऱ्या जीवाला ज्ञानस्वरूप करतात, अशा मार्गदर्शकांस आपण ऋषी असं म्हणतो. मला वाटतं इथे हा नवीन मुद्दा सुरू झालाय. या पॅरेग्राफ पासून आपण पुढच्या वेळेस वाचू. हे मोठं लिखाण आहे. आता थांबूया कारण आता 6च पानं झालेत आपली जवळजवळ 14-15 पानाची. पुढच्या वेळेस इथून सुरू. ओम श्री सद्गुरवे